नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत तांदळाचे खिच्ची पापड। खिच्ची न घेता कुकरची एक शेट्टी घेऊन अगदी झटपट होणारे हे पापड अगदी चौपट फुलतात, चवीला तर अप्रतिम लागतात, करायला अतिशय सोपे आहे। कुठलाही पसारा न करता अगदी झटपट होतील अशी रेसिपी मी सांगितलेली आहे। भरपूर टिप्स सहित रेसिपी सांगितलेली आहे, त्याचबरोबर अगदी योग्य प्रमाण सांगितलेले आहे, जेणेकरून तुमचे पापड अजिबात बिघडणार नाहीत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 कप म्हणजेच बरोबर 200 ग्रॅम एवढे तांदळाचे पीठ घेतले। तांदळाचे पीठ चांगलं गच्च दाबून भरून घेतलेलं आहे। तुम्ही मेजरिंग कप नसेल तर घरातील कुठल्याही एखाद्या वाटीने ग्लासाने मोजमाप करू शकता। 200 ग्रॅम पिठासाठी बरोबर 5 ग्रॅम 1 टीस्पून एवढा पापड खार आणि 1 टीस्पून एवढं मीठ मी घेतलेलं आहे। आता हे जे पीठ आहे कुकरच्या डब्यामध्ये इथे मी टाकून घेते आणि त्याच कपाने पातेल्यामध्ये 2 कप पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी आली की यामध्ये पापड खार आणि मीठ घालायचंय आणि गॅस बंद करायचा आहे। आता जे पीठ आपण कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतले त्यामध्ये 1 टीस्पून तीळ आणि 1 टीस्पून जिरे घालायचे आहे। जिरे हातावर चांगले चोळून घालायचे म्हणजे फ्लेवर चांगला उतरतो। त्यानंतर हे गरम पाणी थोडं थोडं पिठामध्ये घालून चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर बघू शकता खिच्ची न घेता अगदी झटपट साध्या पद्धतीने आपण हे पापड करत आहोत। थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं पीठ व्यवस्थित भिजलं पाहिजे असं हे मिक्स करायचंय। सगळं पाणी इथे मी घातलेलं आहे। तर बघू शकता सगळं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे। आता यावर झाकण ठेवायचे, तुम्ही एखाद्या डब्याचा देखील वापर करू शकता। कुकर मध्ये आता मी इथे 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये खाली रिंग टाकायची आहे किंवा एखादी प्लेट उलटी करून ठेवू शकता। त्यावर हा कुकरचा डब्बा ठेवायचा आहे, त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि कुकरला झाकण लावून मध्यम आचेवर 1 शिट्टी करून घ्यायची आहे। फक्त एवढंच करायचं आहे ना सोपी पद्धत। त्यानंतर पूर्ण वाफ केल्यानंतर झाकण काढायचं। मस्त असं पीठ आपलं हे शिजलेलं आहे। तर आधी आपण गरम पाण्यामध्ये पीठ भिजवतो, त्यानंतर त्याला चांगलं कुकरमध्ये शिजवून घेतो, त्यामुळे पीठ छान फुलतं आणि आपण पापड खार देखील व्यवस्थित प्रमाणात टाकलेला आहे। तर या कारणामुळे आपले पापड जे आहेत मस्त फुलतात, अगदी चौपट फुलतात। तर आता हे सगळं पीठ एका प्लास्टिक पेपरवर मी काढून घेतलेलं आहे। प्लास्टिकची मोठी कॅरी बॅग असेल त्यामध्ये देखील काढलं तरी चालेल किंवा मग कॉटनचा कापड ओला करून त्यावर काढलं तर चालेल। आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर आता हे गरम आहे, तर इथे लाटण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर अतिशय सोपं जातं अशा पद्धतीने हे पीठ मळणं। तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ लाटून घ्यायचंय, फोल्ड करायचंय आणि परत लाटायचंय। ही प्रोसेस आपल्याला 4 ते 5 मिनिटं करायची आहे। तर बघू शकता 5 मिनिटांनंतर मस्त असं पीठ आपलं मळून झालंय। आपण अजिबात तेल इथे वापरलेलं नाहीये। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता या पिठाचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे। तर पीठ शिजवल्या कारणाने चांगलं चिकट झालंय, त्यामुळे अगदी थोडंसं तेल हाताला लावून घेतलंय आणि आता या पिठाचा एक रोल तयार करून घेते मी, लाटी तयार करून घेते। तर लाटण्याने पीठ मळायला अतिशय सोपं जातं, अगदी हाताला चटके वगैरे बसत नाही आणि गरमागरम पीठ जे आहे मळून तयार होतं। मस्त मऊसूत आणि नरम हे पीठ तयार झालेलं आहे। लाटी तयार करून घेतली की आता छोटे छोटे गोळे याचे कट करून घ्यायचे आहेत। एकसारखे आकाराचे गोळे कट करायचे, जेणेकरून एकसारखे पापड आपले तयार होतील। तर एकाच वेळेस सगळ्या पिठाचे गोळे इथे मी तयार करून घेते आणि डब्यामध्ये ठेवते। तर मी दाखवलेल्या या प्रमाणामध्ये 1 कप तांदळाच्या पिठापासून अगदी 40 ते 50 पापड तयार होतात। तर पिठाचा गोळा तयार केला की नंतर मग तो प्लास्टिक पेपरवर ठेवायचा आहे। एखादी प्लास्टिक कॅरी बॅग कापून घ्यायची आणि त्याचे 2 भाग करायचे आहेत आणि पिठाचा गोळा ठेवला की त्याला एखाद्या ताटाने पोळपाटाने प्रेस करायचंय। मस्त असा तुमचा पापड तयार होतो। पण तुम्हाला यापेक्षाही पातळ पापड पाहिजे असेल तर मग लाटण्याने थोडासा लाटून घ्यायचा आहे। आणि बघू शकता इथे मस्त आपला हा तांदळाचा खिच्ची पापड तयार झाला। पापड जो आहे खूप नाजूक असतो, तर असा हाताने काढायला गेलं तर तुटू शकतो। त्यामुळे हा पापड जो आहे डायरेक्टच आपल्याला प्लास्टिक पेपरवर सुकवण्यासाठी टाकायचा आहे। तो कसा, तर मी ते तुम्हाला पुढे दाखवते। परत एक पापड इथे मी तुम्हाला करून दाखवलेला आहे।
तर मी प्रत्येक पापड जो आहे ताटाने दाबून घेतला, त्यानंतर परत थोडासा लाटून घेतलेला आहे। तर बघू शकता मस्त पातळ असा पापड तयार झाला। पापड जो आहे हाताने न काढता डायरेक्ट हा पेपर जो आहे ज्या जागी तुम्हाला पापड सुकवायचा आहे म्हणजेच प्लास्टिक पेपरवर टाकायचा, हलकसं त्यावर हात फिरवायचा आहे आणि प्लास्टिक पेपर ओढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हे पापड प्लास्टिक पेपरवर टाकायचे जेणेकरून मग ते फाटणार नाहीत। तर अशाच पद्धतीने मी सगळे पापड बनवून घेते। फॅन खालीच घरातच हे पापड सुकायला टाकलेले आहेत। तर हे पापड सुकायला लागले की लगेचच त्याच्या कडा ज्या आहेत फोल्ड व्हायला लागतात। मग अशा वेळी लगेचच पापड पलटी करून घ्यायचा आहे। हे पापड जे आहेत थोड्या थोड्या वेळाने उलटपालट करून घरातच फॅन खाली सुकवून घ्यायचे। एक दिवस घरात सुकवले की दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यायचे आहेत। तर हे पापड करायला फक्त मला अर्धा ते पाऊण तास लागला आणि बघू शकता 2 दिवस चांगले सुकवल्यानंतर इथे आपले हे तांदळाचे खिची पापड तयार झालेले आहेत तळण्यासाठी। तळून खाऊ शकता किंवा भाजून देखील तुम्ही खाऊ शकता, मस्त लागतात चवीला। तुम्ही यामध्ये अजून देखील फ्लेवर ॲड करू शकता। तुम्ही यामध्ये मिरची टाकू शकता, कोथिंबीर, कढीपत्ता देखील टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। इथे बघू शकता मी हा जो पापड आहे ओव्हनमध्ये अगदी 30 सेकंदासाठी भाजून घेतलेला आहे। बघू शकता अजिबात तेलाचा वापर न करता मस्त असा भाजला गेलेला आहे। आवाज तुम्ही ऐकू शकता, छान कुरकुरीत झालेला आहे। आता पापड तुम्हाला तळून देखील दाखवते। अजिबात हे पापड तेलकट वगैरे होत नाहीत आणि चवीलाही मस्त हलके फुलके छान कुरकुरीत लागतात। तर अतिशय सोपी रेसिपी आहे, योग्य प्रमाण आणि सोपी कृती मी इथे तुम्हाला दाखवलेली आहे। मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर हे पापड केले तर तुमचे पापड अजिबात बिघडणार नाही। तुम्ही नवशिके जरी असाल तरी देखील आरामशीर हे पापड बनवू शकता, मस्त परफेक्ट तयार होतील। रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुम्हाला जर उन्हामध्ये हे पापड टाकायला जमत नसेल तर काही काळजी करू नका, घरातच 2-3 दिवस फॅन खाली सुकवा, मस्त सुकतात। तर अशाच पद्धतीच्या वाळवणाच्या उन्हाळा स्पेशल रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। काल देखील मी बटाट्याचे वेफर्स, बटाट्याचे चिप्स कसे करायचे त्याचा सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे। ती रेसिपी जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की बघा। तुम्हाला जर बटाट्याचे चिप्स करायचे असतील तर तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल। आजची रेसिपी जर खरंच मनापासून तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला। भेटूया उद्या दुसऱ्या छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।